नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती योजना GR या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत. यावर्षी पीक विमा योजना नवीन बदल 2025 खरीप पीक विमा योजनेमध्ये काय काय बदल झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत. कालच शासनाने 24 तारखेला शासनाने एक GR निर्गमित केलेला आहे. त्या GR नुसार मागील योजनेत व या योजनेत काय काय बदल झालेले आहेत ते आपण बघणार आहोत. सुधारित पीक विमा योजना 2025 करिता महाराष्ट्र शासनाने 24 जून 2025ला नवीन GR निर्गमित केलेला आहे. या GR नुसार शासनाने काय काय बदल केलेले आहेत नवीन पीक योजनेमध्ये ते आपण बघणार आहोत. योजनेची उद्दिष्टे, मागील जे होती तेच उद्दिष्टे, बघा मुद्दा क्रमांक 4, पीक निहाय विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान यामध्ये शासनाने बदल केलेला आहे. आपण बघू शकता, खरीप हंगामाकरता पीक विमा संरक्षित रकमेच्या 2% शेतकऱ्यांना भरणा करावा लागणार आहेत. तसेच रब्बी हंगामाकरता 1.5% भरणा करावा लागणार आहेत. नगदी पिकासाठी खरीप हंगामासाठी 5%, तर नगदी पिकांसाठी रब्बी हंगामासाठी 5% भरणा करावा लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, मागील पीक विमा योजना व या योजनामध्ये हाच फरक आहे की या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आता विमा संरक्षित रकमेच्या 2% रक्कम भरावी लागणार आहेत. यानंतरचा मुद्दा, यानंतरचा विशेष मुद्दा म्हणजे शासनाने ज्या मागील पीक विमा योजनेसाठी कंपन्या नियुक्त केलेल्या होत्या त्या कंपन्यामध्ये आता बदल झालेला आहे. आता फक्त महाराष्ट्र राज्याकरिता 2 विमा कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत. बघू शकता, प्रथम भारतीय कृषी विमा कंपनी आणि त्यानंतर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी. आपण बघू शकता, धाराशिव, लातूर, बीड या 3 जिल्ह्याकरता ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त केलेली आहेत. आणि भारतीय कृषी विमा कंपनी ही कंपनी हे 3 जिल्हे वगळता, धाराशिव, लातूर, बीड वगळता बाकी सर्व जिल्ह्यांना लागू करण्यात आलेली आहेत. मित्रांनो, या वर्षीचा पीक विमा भरणा 1 जुलैपासून सुरू होणार आहे आणि 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख असणार आहे. तसेच रब्बी हंगामाकरता 31 नोव्हेंबर 2025 तारीख शासनाने नियुक्त केलेली आहेत. यामध्ये विशेष बदल म्हणजे एक शेतकऱ्यांना 2% रक्कम भरावी लागणार आणि दुसरा बदल म्हणजे शासनाने कंपन्या बदललेल्या आहेत. बाकी जास्त काही बदल झालेला नाही आहेत. आपण बघू शकता, शासनाने 1 रुपयात जी शेतकऱ्यासाठी पीक विमा योजना दिलेली होती ती आता बंद करून 2% भरणा व नगदी पिकांसाठी 5% भरणा करून नवीन GR निर्गमित केलेला आहे. या GR नुसार मागील योजनेत व या योजनेत थोडाफार बदल झालेला आहे. तरी आपणास प्रश्न पडलेले असेल की आता क्लेम कसा करावा, क्लेम होईल का नाही, ही परिपूर्ण खात्री शासन प्रत्येक स्तरावर आपल्याला देणारच आहेत. बघू शकता आपण, हा GR निर्गमित झालेला आहे. एकूण 499 पानाचा GR आहेत. यामध्ये राज्य स्तरावर, विभाग स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर विविध समित्या नियुक्त झालेल्या आहेत.
नवीन जी आर हा 499 पानाचा असून शेतकऱ्यांसाठी ही योजना आता थोडी खर्चाची ठरणार आहेत, कारण की शेतकऱ्याला पहिल्यांदा फक्त ₹1 विमा मिळत होता. आता शेतकऱ्याला 2% रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये कर्जदार शेतकरी, बिगर कर्जदार शेतकरी सर्व शेतकरी विमा भरणा करू शकतात. खूप मोठा जी आर आहे मित्रांनो, 499 पानाचा जी आर आहे. या जी आरमध्ये योजनेची परिपूर्ण माहिती दिलेली आहे. भरणा कुठे करावा त्याबद्दल सुद्धा माहिती आहे. कंपनीचे प्रतिनिधींची भूमिका व जबाबदारी. या अगोदर आपण बघितलं होतं की कंपनीचे प्रत्येक प्रतिनिधी नियुक्त केलेले असायचे. तसेच या योजनेतही नियुक्त केलेले असणार. आपण CSC मार्फत पीक विमा योजना भरू शकणार आहात. आणि विशेष म्हणजे यावर्षी पीक विमा भरणा करण्यासाठी आपल्याला फार्मर ID ची अत्यंत आवश्यकता असणार आहे. आपला अर्ज फार्मर ID शिवाय रद्दही होऊ शकतो. हे शेतकऱ्याने मुख्यतः लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आता प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी रक्कम शासनाने त्यांच्या स्तरावर ठरवून दिलेली आहेत. बघू शकता आपण प्रत्येक जिल्ह्याचा भरणा रक्कम यामध्ये दिलेला आहेत. अशा प्रकारे विशेष बदल न होता रक्कम भरणा 2% आणि कंपनी बदल हे मुख्यतः 2च बदल जास्त या योजनेमध्ये झालेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. अधिक माहितीसाठी शेतकरी योजना GR या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.